बजरंगबली सुद्धा धावून आले तुमच्यासाठी. बजरंगबलीची आरती चालू आहे. होय, जरा पोलीस इन्स्पेक्टरनी ताबडतोब जरा त्याची दखल घ्यावी. तिथे असतील पोलीस त्यांनी ताबडतोब. हं? बजरंगबली सुद्धा धावून आले. काय झालं? बजरंगबली सुद्धा धावून आले तुमच्यासाठी. बजरंगबलीची आरती चालू आहे. होय, आरती नाही, हनुमान चालीसा दररोज लागते. थोडा शक्य जरा आवाज जरा कमी केला तर बरं होईल. सरपंच थोडा वेळ आवाज कमी करा. थोडं पोलिसांना माझं सांगणं आहे, एक 10 मिनिटं. बजरंगबलीला सांगा, बोल बजरंगबली तोड दुश्मन की नली. जरा आवाज जरा कमी करा. मी सुद्धा बजरंगबलीचा भक्त आहे बाबा. त्याच्याच आशीर्वादाने हे सगळं काम सुरू आहे. जरा पोलीस इन्स्पेक्टरनी ताबडतोब जरा त्याची दखल घ्यावी. तिथे असतील पोलीस त्यांनी ताबडतोब. अरे भाषण कसं करणार? काय कुठे मंदिर आहे? हा, तिकडे मंदिर आहे गावामध्ये, तिकडे एवढा तुम्ही कंटिन्यू करा. बरं, ठीक आहे. तर हा रस्ता आपण, तो सुद्धा रस्ता आपण करणार आहोत. रुई फाटा ते खेडले झुंगे हे तुम्हाला मी सांगितलं. आणि तो पण कॉन्क्रीटचाच रस्ता होणार आहे. रुई फाटा ते धारणगाव 2 किलोमीटर रस्ता सुद्धा आपण पुढच्या अर्थसंकल्पामध्ये टाकलेला आहे. तर अशा रीतीने ही रस्त्याची कामं सगळी सुरू आहेत. मी मगाशी सांगितलं की हा रस्ता जो आहे आपण अतुल चव्हाण आणि त्यांनी जे आहे तो वाढीव केला, ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. काय अडचण आली तर सांगायचं आणि काम चांगलं करून घ्यायचं. अर्थात त्यांना त्यांची सहकारी पण मदत करतील, गावागावचे वेगवेगळे लोक. कारण एक मी त्यांना सांगितलं, ते आणखी लोकांची मदत घेतील. पण हे काम सगळं चांगलं कसं होईल, व्यवस्थित कसं होईल. आणि आम्हाला फक्त सांगायचं, अडचण काय असली तर ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. मी अधिक काही बोलत नाही. पावसानं खरं म्हणजे आमची विनंती ऐकली. बजरंगबलीच्या मंदिरातील लोकांनी सुद्धा माझी विनंती ऐकली. मी त्यांचा पण आभारी आहे. आणि तो परमेश्वर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना शक्ती, बुद्धी, युक्ती देवो. ही कामं जी आहेत अशीच आपल्या हातून अधिकाधिक कामं जी आहेत झाली पाहिजेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.